अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी सध्या जेजुरी गडाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आहे। या ठिकाणी साम टीव्हीच्या प्रेक्षकांना आपण आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे भाविक भक्त आहेत त्यांना खंडेरायाचे आज दर्शन देखील होत आहे। या जेजुरी गडावर आज या उत्सवाची सांगता होत आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर जेजुरी देवस्थानचे विश्वस्त मंगेश गोने आहेत, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज चंपाषष्ठी उत्सव सांगता होता, या उत्सवाचं काय महत्व आहे आणि याला चंपाषष्ठी असं नाव का पडलं? जय मल्हार। खरं तर मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देवाची घटस्थापना होते म्हणजे ज्या दिवशी भगवान शंकराने मणिमल्ल्याविरुद्ध युद्ध पुकारले, त्यांनी घृतमारीला मणिमल्ल्यासंग युद्ध करायला पाठवले। तो प्रतिपदा हा दिवस 5 दिवस तिने युद्ध केल्यानंतर 5व्या दिवशी तिचा पराभव झाला घृतमारीचा। त्यामुळे आज मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टीला भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला व या दिवशी 33 कोटी देवांनी त्या अवतारावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला। संस्कृतमध्ये चाफ्याला चंपा म्हणतात व त्याप्रमाणे चाफ्याची वर्षाव केला म्हणून चंपाषष्ठी असं या उत्सवाचं नाव पडलेलं आहे। अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे आणि जसा बेल, भंडारा आणि दवना इथं व्हायला जातो तशाच पद्धतीने चाफ्याच्या फुलांचाही वर्षाव आज केला जातो की जेणेकरून मल्हारी मार्तंडाचा आज अवतार दिवस आहे। भगवान शंकराचा हा असा एकमेव अवतार आहे की जिथं भगवान शंकराने कुटुंबासहित वास्तव्य केलं, त्यामुळे या अवताराला कुलदैवत असेही म्हणतात की कुलाची सेवा करायची असेल, कुलाची पूजा करायची असेल, कुलाचा उत्कर्ष करायचा असेल तर आज तळीभंडार करून, देवभेट करून, जागरण गोंधळ करून पुजारी वर्ग व सर्व इथे या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात। ज्यांचं कुलदैवत जेजुरी आहे ते प्रत्येकाच्या घरी तळीभंडार केला जातो, काल नागदेव पाळले जातात आणि या उत्सवाची आज चंपाषष्ठीचं घट उठले आता मागाशी आणि ते आता भरीत रोडक्याचा नैवेद्य दाखवून या उत्सवाची सांगता होती। जेजुरी गडावर वर्षभरात कुठले प्रमुख उत्सव असतात? जेजुरी गडावर सोमवती असेल, चैत्र पौर्णिमा असेल, माघ पौर्णिमा असेल, पौष पौर्णिमा असेल, दसरा असेल, असे वेगवेगळे उत्सव साजरे होतात। परंतु चंपाषष्ठी हा आजचा दिवस हा सर्वात मोठा आहे, कारण हा देवाचा अवतार दिवस मानला जातो। त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये। त्यामुळे या दिवसाला प्रचंड असे महत्त्व आहे। आजच्या दिवशी जो दर्शन घेईल, पूजा अर्चा करेल, त्याला खंडेराया प्रसन्न होतो असे मानले जाते। तुम्ही काय सांगाल, आज खंडेरायाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरीत असा नैवेद्य दाखवला जातो, तरी याचं काय महत्त्व आहे? तर हिंदू शास्त्राप्रमाणे वांग आणि कांदा हा चातुर्मासात त्याचं खाल्लं जात नाही। खऱ्या अर्थाने गेले 4 महिन्यात इथं येणारे बरेचसे भाविक हे कांदा आणि वांग हे खात नाही। ते आजच्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून वांग्याचं भरीत, कांद्याची पात आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर खायला सुरुवात केली जाते। या 6 दिवसामध्ये आणखीन काय नवीन उत्सव असतात ते, जसे की तेल हंडा, याचं काय महत्त्व आहे? आता ह्या अगोदर आपण इथं तेल हंडा, कालच्याला तेल हंड्याचं या मंदिरातनं निघाला तो गावामध्ये जाऊन त्याला गावकऱ्यांकडनं तेल गेलं जातं। त्याचबरोबर जे मानकरी आहेत त्यांच्याकडं मानाने त्याचं तेल येतं आणि त्यानंतर तो हंडा वरती आल्यानंतर त्याच्यानुसार तेलवण देवाला केलं जातं आणि तेलवण केल्यानंतर अशी आख्यायिका आहे, इथं देवाला तेल घातलं जातं आणि देवाला हळद लावली जाते आणि लग्न पालीला होतं। आता ह्या तेलाचा तवंग पालीच्या विहिरीमध्ये येतो अशी एक आख्यायिका आहे। नक्कीच या ठिकाणी भगवान शंकरांनी ज्यावेळेस खंडोबा अवतार घेतला त्यावेळेस देवांनी चाफ्याच्या फुलांची पुष्पवृष्टी केली, त्यामुळे या उत्सवाला चंपाषष्ठी उत्सव असे नाव पडले आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, जेजुरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।